लोणावळ्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात जनआक्रोश तीव्र होताना दिसतोय। व्यापारी वर्गासह नागरिक देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून महावितरणाच्या कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू झालेल्या आंदोलनात स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ मागे घेण्याची मागणी आता आंदोलकांनी लावून धरली आहे। यावेळी महावितरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। स्मार्ट मीटरच्या निर्णयाविरोधात लोणावळ्यातील नागरिकांचा आवाज आता अधिक बुलंद होतोय। सरकार आणि महावितरण यावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आजचा जो बंद आहे हा व्यापारी संघटना आणि सर्व राजकीय पक्ष आणि लोणावळ्याकर नागरिकांनी मिळून हा तुम्ही जर बघितला म्हणजे एकदम कडक बंद आज झालेला आहे लोणावळ्यात। आणि MSEB किंवा MSEDCL जे असेल त्यांच्या ज्या कारभाराविरोधात आहे। मग कारभार म्हणजे लोणावळ्याचे जे नागरिक आहे दिवसातून कमीत कमी 7-8 वेळा लाईट जाते। अर्धा तास जाईल, कधी 1 तास जाईल, कधी 10 मिनिटासाठी जाते। मग वारंवार म्हणजे अनेक महिने वर्षापासून आम्ही हा त्रास सहन करतोय। आणि त्याच्याचबरोबर आता नवीन एक हॉट म्हणजे टॉपिक म्हणजे स्मार्ट मीटर आलेलं आहे। स्मार्ट मीटरचा सक्तीने त्यांनी काही ठिकाणी सोसायटीमध्ये जाऊन त्यांना माहीत पण नाही आणि त्यांनी डायरेक्ट ते बदली करून टाकलं। तर या स्मार्ट मीटर विरोधात पण लोकांचा जो रोष आहे खरं म्हणजे स्मार्ट मीटरच्या विरोधात खूप मोठा रोष आहे। कारण हा स्मार्ट मीटरमुळे खरं म्हणजे तर गरीब आणि जे मध्यमवर्गीय त्यांना जास्त त्रास होणार आहे। उद्या समजा ह्याच्यात ऑटो कट होणार आहे। एखाद्या गरीबाचा रात्री समजा 2 वाजता लाईट कट झाली, त्याचा 5000 बिल असेल, तो रात्रीचा किंवा 15 मिनिटाचा ऑनलाईन भरणार कसं? म्हणजे त्याला 1 दिवस पैसे जमा करण्यासाठी 2-3 दिवस तो अंधारात राहणार। तर हा जो मोर्चा होता हा MSEB आणि MSEDCLचा जो हा स्मार्ट मीटर बसवण्याचा जो कार्यक्रम त्याच्या विरोधात होता। व्यापारी संघटनेतर्फे हा लोणावळा बंद पुकारलेला आहे। आज 22 तारीख सोमवार हा सर्व पक्षीय आणि सर्व व्यापारी एकजुटीने हा बंद लोणावळ्यात ठेवलेला आहे। हा बंद MSEB महावितरणच्या गलतान कारभारासाठी हा बंद पुकारलेला आहे। दिवसातून 10 वेळा लाईट जाती। स्मार्ट मीटरचा हा प्रश्न पण आहे। स्मार्ट मीटर न सांगता बसवलेले गेलेले आहेत। स्मार्ट मीटरमुळे जुन्या मीटरच्या पद्धतीनं मीटर रिडिंग पेक्षा जास्त 2 पटीनं 3 पटीनं हा बिल आकारणी येत आहे। त्यामुळं हा लोणावळा नागरिकांच्या जनतेमध्ये फार आक्रोश आहे आणि यासाठी हा बंद पुकारलेला आहे।